कधी विचार केलाय की जेव्हा एखादी प्राचीन आध्यात्मिक परंपरा आजच्या काळात म्हणजे आधुनिक माध्यमांमध्ये परत येते तेव्हा काय होतं? बरोबर आज आपण याचबद्दल बोलणार आहोत. आणि ही मालिका सुरू झाली आणि साहजिकच अनेकांच्या मनात प्रश्न आला की अरे हे नवनाथ आहेत तरी कोण? म्हणजे असं काय आहे त्यांच्या कथांमध्ये की त्या आजही लोकांना इतक्या खिळवून ठेवतात? तर मग हे नवनाथ नक्की कोण होते? त्यांच्या त्या अविश्वसनीय कथांमागे खरं काय आहे? हे सगळं समजून घेण्यासाठी ना आपल्याला त्यांच्या परंपरेतल्या एका खूपच अद्भुत आणि चमत्कारिक अशा जन्मकथेपासून सुरुवात करावी लागेल. ही गोष्ट सुरू होते महान गुरु मच्छिंद्रनाथांच्या एका प्रवासापासून. तर झालं असं की प्रवास करत असताना मच्छिंद्रनाथांना सरस्वती नावाची एक बाई भेटली. खूप धार्मिक होती, पण तिला मूलबाळ नव्हतं. तिचं दुःख बघून मच्छिंद्रनाथांनी तिला मदत करायचं ठरवलं. तिला मातृत्व मिळावं यासाठी एक मार्ग दाखवला. त्यांनी तिला एक भस्म दिलं, जे मंत्रित केलेलं होतं, आणि सांगितलं की हे जर तिने खाल्लं तर तिला एक दिव्य मुलगा होईल, चक्क हरिनारायणाचा अवतार. आणि इतकंच नाही, त्यांनी एक वचनही दिलं की मी बरोबर 12 वर्षांनी परत येईन आणि तुझ्या मुलाला मार्गदर्शन करेन. तो जगप्रसिद्ध होईल, सगळ्या सिद्धी त्याच्या ताब्यात असतील, मी 12 वर्षांनी परत येतो, असं वचन तर मच्छिंद्रनाथांनी दिलं. पण नेहमीप्रमाणेच आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्यानं सरस्वतीच्या मनात शंका आली. शेजाऱ्यांनी तिचे कान भरले की अगं असं कुठं असतं का? आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सरस्वतीने ते पवित्र भस्म चक्क एका शेणाच्या ढिगाऱ्यावर फेकून दिलं. आणि मग काय, बघता बघता 12 वर्ष निघून गेली आणि मच्छिंद्रनाथ आपल्या वचनाप्रमाणे परत आले. 12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथ परत आले आणि त्यांनी सरस्वतीला मुलाबद्दल विचारलं. आता मात्र सरस्वतीला खरं काय घडलं होतं ते सांगण्याशिवाय पर्यायच नव्हता. पण मच्छिंद्रनाथ अजिबात विचलित झाले नाहीत. ते शांतपणे त्या शेणाच्या ढिगाऱ्याकडे गेले आणि त्यांनी त्या मुलाला आवाज दिला, बाळा बाहेर ये. आणि सगळ्यांना आश्चर्यचकित करत त्या ढिगाऱ्याच्या आतून एक आवाज आला, गुरुनाथा, मी इथेच आहे, पण हा ढिगारा खूप मोठा आहे, मला बाहेर काढा. जरा विचार करा, काय क्षण असेल तो. आणि यानंतर जे घडलं तो तर एक खराखरा चमत्कारच होता. त्या कचऱ्यातून एक तेजस्वी 12 वर्षांचा मुलगा बाहेर आला. गर्भातून नाही, तर त्या पवित्र भस्मातून आणि शेणातून जन्मलेला. त्याचं नाव ठेवलं गेलं गोरक्षनाथ. आता साहजिकच प्रश्न पडतो की ज्या परंपरेतल्या एका महान गुरूची जन्मकथाच इतकी अद्भुत आहे, ती परंपरा नेमकी आहे तरी काय? चला मग जाणून घेऊया या प्राचीन परंपरेच्या मूळ तत्वज्ञानाबद्दल. तर नाथ संप्रदाय म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक शैव परंपरा आहे, जिचा उगम साधारणपणे 9व्या शतकातला मानला जातो. स्थापना केली मत्स्येंद्रनाथांनी आणि तिला पुढे नेलं गोरक्षनाथांनी. आणि या परंपरेचा सगळ्यात महत्त्वाचा गाभा आहे योग, मुक्तीसाठी योगाचा मार्ग. आणि त्या काळात हे विचार खरंच खूप क्रांतिकारक होते. या परंपरेची काही मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे इथं ज्ञान मिळवण्यासाठी योग आणि आत्मशुद्धीला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. दुसरं, शिव म्हणजे आदिनाथ हेच या परंपरेचं मूळ आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही परंपरा कोणत्याही प्रकारच्या जातीभेदाला म्हणजे वर्णव्यवस्थेला पूर्णपणे नाकारते. तंत्र, हठयोग, भक्ती अशा अनेक मार्गांना सामावून घेणारी ही परंपरा होती. गोरक्षनाथ हे या परंपरेतलं एक मोठं आणि महत्त्वाचं नाव आहे, यात शंका नाही. पण ते एकटे नाहीत, ते 9 मुख्य गुरूंपैकी म्हणजेच नवनाथांपैकी एक आहेत. आणि गंमत म्हणजे या 9 नाथांना फक्त महान गुरूच नाही, तर त्यांना थेट भगवान विष्णूच्या 9 अवतारांचं म्हणजे 9 नारायणांचं रूप मानलं जातं. आता हा तक्ता बघा. इथे ही संपूर्ण दिव्य परंपरा किती छान मांडली आहे. म्हणजे कोणते नाथ कोणत्या नारायणाचा अवतार आहेत आणि त्यांचे गुरु कोण होते हे सगळं एकाच ठिकाणी स्पष्ट दिसतं. जसं की मच्छिंद्रनाथ हे कवी नारायणाचे अवतार आणि त्यांचे गुरु दत्तात्रेय, तर गोरक्षनाथ हे हरिनारायणाचे अवतार आणि त्यांचे गुरु स्वतः मच्छिंद्रनाथ. ही पूर्ण गुरुशिष्य परंपरा इथे दिसते. आणि ही परंपरा फक्त या 9 नाथांपुरतीच मर्यादित नाहीये. या परंपरेत तब्बल 84 सिद्धांना मान्यता आहे. म्हणजे असे महान योगी ज्यांनी या शिकवणीतून सिद्धी प्राप्त केली, परिपूर्णता मिळवली.
बरं, ही झाली इतिहासातली गोष्ट. पण या प्राचीन परंपरेचा प्रभाव आजही आपल्या संस्कृतीवर आणि अध्यात्मावर कसा टिकून आहे, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. हा वारसा आजही जिवंत आहे. कुठे कुठे तर त्र्यंबकेश्वर, गोरखपूर, गिरनार यांसारख्या मोठ्या तीर्थक्षेत्रांमध्ये. संत ज्ञानेश्वरांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायावर जो प्रभाव पडला तिथे. आज जगभर जो हठयोग प्रसिद्ध आहे त्याच्या मुळाशी सुद्धा हीच परंपरा आहे. इतकंच काय, नेपाळमध्ये तर गोरक्षनाथांना पशुपतीनाथांचा अवतार मानतात. आणि म्हणूनच गाथा नवनाथांची सारख्या मालिका आजही लोकांना आपल्याशा वाटतात. म्हणजे बघा, आपण फिरून पुन्हा तिथेच आलो जिथून आपण सुरुवात केली होती. तर मग गुरु, त्यांचे चमत्कार आणि योगाच्या या प्राचीन कथा या आजच्या आधुनिक जगात आपल्या संस्कृतीला आणि आपल्या अध्यात्माला नक्की कसा आकार देत आहेत? नाथ संप्रदायाची ही गोष्ट आपल्याला एकच गोष्ट शिकवते की या कथा फक्त इतिहासाच्या पानांवर राहिलेल्या नाहीत. नाही, त्या आजही एक जिवंत, श्वास घेणारी परंपरा आहेत